जय बिरसा मित्र हो, बरेच दिवसापासून आपण आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत म्हणजे अर्ज चालू होते. त्यावेळेस बरेच असे बायाने अर्ज केले होते. त्यामध्ये चक्कीचा होता, त्यानंतर तार कंपाऊंडचा होता, खाद्य स्टॉलचा होता. ते काही महिलांना मॅसेज आले, परंतु काही महिलांना मॅसेज आले नव्हते. परंतु आता बरंच 8-10 दिवसापासून मॅसेज आलेले आहे आणि ते मंजुरीचा असा मॅसेज दाखवत आहेत. मंजूर झाले. तर आपल्याला असं वाटतं की मंजूर झाले. त्याच्यामध्ये 3 स्टेप होत्या. एक लिपिक, एक उपप्रकल्प अधिकारी आणि प्रकल्प अधिकारी. त्याच्यामध्ये 3 स्टेप पूर्ण झाल्या. पूर्ण झाल्यानंतर आता आज त्या संदर्भात आदिवासी विकास प्रकल्प अकोला या अकोल्याला गेलो आणि विचारलं की या योजनेचे पुढचं प्रोसिजर कसं आहे? मेसेज आले मंजूर अर्ज झाला. पण याच्यानंतर काय झालं? तर मॅडमने सांगितले की बांधकाम काम जे योजना आहे, समजा आदिवासी विकास प्रकल्प अंतर्गत जी योजना आहेत, म्हणजे तार कंपाऊंड म्हणा किंवा खाद्य स्टॉल किंवा चक्की, याचे नेमकंच अर्ज मंजूर झाले. परंतु जे पी-ओ ऑफिस असते, पी-ओ पर्यंत जे आपले डॉक्युमेंट आहे ते व्हेरिफिकेशनसाठी गेलेले आहेत. सध्या पी-ओ ऑफिसला ते पेंडिंग आहेत. पेंडिंग ते पूर्ण झाल्यानंतर आपल्याला पूर्ण एक मेसेज येईल मंजुरीचा. मंजुरीचा मेसेज आल्यानंतर आपला अर्ज मंजूर झाला असे ग्राह्य धरावे व ते पुढची प्रोसिजर मॅडमनी सांगितलं, की पुढची प्रोसिजर तुम्हाला ऑनलाईन समजेल की मंजूर झाला किंवा नाही झाला. मंजूर झाले तुमच्या अकाउंटमध्ये पैसे पडून जातील. एवढीच मेन अपडेट होती. ते तुमच्या शेअर केली. धन्यवाद.